नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे. या चॅनलवर 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आता आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता धाराशिव शहरामध्ये इथे पोहोचलेलो आहे आणि इथं जिल्हाधिकारी समोर आलेलो आहे मी. आणि इथं कालपासून इथं जे आहे ते उपोषण चालू आहे. नेमकं त्यांच्या मागण्या काय आहे? त्यांचा असा आरोप आहे की त्यांच्या मुलीला जे आहे ते आत्महत्या म्हणजे मर्डर करण्यात आला मुलीला, म्हणून असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे की नेमकं ह्यांच्या मागण्या काय आहेत काय नाही. आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं? केशवनिवृत्ती माशाळे, खसकीवाडी. काय तुम्ही इथं कालपासून उपोषणाला बसलाय, नेमकं कशासाठी बसलाय इथं उपोषण? मला न्याय मिळाला नाही. पोलिसावर केस करावला पोलचा ठाण्यावर उमरगा तालुक्यातल्या. त्याने पैसे खाऊन मला न्याय मिळू दिले नाही. त्या आरोपीलाच न्याय मिळू दिलाय आणि माझे तेव्हाचे पैसे खाऊन मला लटकत आत्महत्या केली म्हणून मला शिकविलाय. कोण शिकवलंय? पोलिसांना फौजदार साहेबांनी शिकविलाय. कुठल्या? उमरगा पोलीस स्टेशन. नाव त्यांचं? सुरवशे साहेब आणि पुजेरवाडा या दोघांनी मला शिकवून आधार कार्डवर लिहून ह्याच्यामुळे दे म्हणले. मला जेलमुळे नेऊन एवढे 2 गोष्टी बोलून या म्हणले मला. मी आता माझ्या दुःखात मी हे केलो. मला काही बी कळालं नाही. मी न्याय देता तुम्हाला अटक करता म्हणून त्याला एवढं बोलून या म्हणले. बोलून आलो. पुन्हा मला बोलवायला गेलं तर त्यांनी बोलू दिले. ते त्याला 2 दिवसात अटक केली. ते का नाही उगा अटक नमुदा करून दाखविले आणि परत सोडून दिले त्या आरोपीला. तुमचं गाव कोणतं आहे प्रॉपर? खसगीवाडी, उमरगा तालुका. काय झालं होतं नेमकं? प्रकरण काय झालं होतं ते सांगा. माझ्या मुलीचं मी लग्न करून दिलतो. मला काही माहित नव्हतं. 4-5व्या वर्षी माझ्या मुलीला तिथून त्या नवऱ्याच्या घरात गेला. तू माझी आहे, मी तुझ्या हे केला म्हणून आणला. तिथून आणून माझ्याजवळ मग त्या नवऱ्यानं सोडून दिलं. मी त्या नवऱ्याच्यावर केस केलो. वकील तोतला वकील एक दिलो, आनंदाचा वकील दिलो, कर्नाटकातला तिथला वकील दिलो. त्याच्यासारख्याला डिवोर्स झाला. मग पोरगी आता डिवोर्स झाले म्हणून त्याला 2दा-3दा रोडवर मारली. मला तू तर ठेवून गेला तर माझ्या नवऱ्याचा तर मोडला संसार माझा मोडला म्हणून तिने तिच्या मागं लागली. तुझ्या मागं लागल्यामुळे तर मला माझा काही समान नाही म्हणून फौजदार येऊन म्हणला. मग तिने DNA रिपोर्ट केली. DNA रिपोर्ट ह्याच्यासारख्याला आला तर मी हे पोलीस स्टेशन मला काहीच दाद लागू दिली त्या पोरीला. मुलगी कुठं आहे? मुलगीला मारून टाकलं या आरोपीने आणि माझा आता ह्याच्यासारख्याला पैसा लावले की म्हणून. कुणी मारलं? पोलिसांना या अर्जुनानं मारले. अर्जुन शिवराम लवटे, भीम शिवराम लवटे या तिघांनी पोलिसांनीच राय करून मारूनच मग विहिरीत टाकले. आम्ही गावाला गेलतो. नाशिकला जाऊन येजीपर्यंत नाही विहिरीत 2 दिवस मुर्दा. गावाला कोणी विचार केला नाही. पोलीस पाटील गावचा राहून त्याला खबर होऊन लावून विचारलं तर त्यानं इथं नाही तिथं नाही काहीच म्हणलं नाही. कुणाला सांडला नाही. गपाची बसला. आम्ही येऊन शेवटी पोरीला तपास केलो. पोलीस स्टेशन मध्ये नेऊन आरज दिलो. आमची पोरगी गायब केला याकडून म्हणलो तर तोपर्यंत ते हीच मुर्दा सापडला. त्याच्या भावकीच्या अर्जुन शिवराम लवटेच्या भावकीच्या शेतातच नेऊन मारून टाकले लवणात जाळ्यावर. आता नेमकं मागणी काय आहे तुमची आणि किती दिवस झाले? ऐका हे मॅटरला किती दिवस झालेला तुमच्या? 8-9 महिने उरले. त्याची दाल दखल लागणार आमची. त्या आरोपीला त्याला शिक्षा घडलीच पाहिजे. त्यानं 5शी शिक्षा द्या म्हणून बोललाय. पहिलेच बोललाय DNA रिपोर्ट करताना. माझा समान नाही म्हणलाय आणि पळून गेला. अंधारात जाऊन 2 रोजाला 4 रोजाला येऊन त्याचं मागून DNA केल्या. त्यांनी बळानं त्याला बोन घेऊन ठाण्यात येऊन बळानं हे केलं, DNA केलं त्याचा. पहिलं पोरीला येऊन इथं उस्मानाबाद मध्ये 10 दिवस दवाखान्यात आणून ऍडमिट करून त्याने DNA करून घेतल्या. मॅडमने घेतल्या. आता मागणी काय तुमची? त्याला मंजूपर्यंत शिक्षा पाहिजे मला दोन्हीला बिया. कुणाला? अर्जुन शिवराम लवटे, भीम शिवराम लवटे या दोन्हीला तात्काळ अटक केल्या पाहिजे. तोपर्यंत उपोषण मी माघार घेणार नाही. इथंच मरणार. हे 2 जण जे आहेत ते कोण आहेत? ते मेन आरोपी आहेत. 2 भाऊ आहेत. मेन आरोपी तिच्या संघटचे माणसं 7-8 आहेत. त्यांचे नाव त्यांचं घेणं चुका. माझं नाव घेतलं नाही पण त्यांच्यापासून धोका आहे म्हणून मी LC फाडून ठेवला. त्यांनी सगळ्या संकट राहत ना दिवस फिरलेले म्हणून मी त्याचं नाव घेऊन ठेवलं. ते बिर्याणी काय आमच्या पुरीला 2दा मारलाय.
जिवंत असताना 2 पोरीच्या अंगावर गेला, पुण्यातून आणून मारला आमच्या पोरीला. तुमच्या मुलीसोबत लग्न कोणासोबत झालं होतं? आमचं लग्न दिलं तो आळंदमध्ये दिलं. कोणासोबत कोणापाशी दिलं होतं त्या मुली? मंजुनाथ सरगडे आळंदमध्ये दिलतो. आळंदमधून त्यानं त्याचं असं आशयानं जाऊन तिच्या घरात जाऊन डायरेक्ट बोलला. कोण बोललं? या अर्जुना शिवराम लवटिया त्यानं जाऊन बोलल्यामुळे त्याच्या नवऱ्यानं हाताळून घातला. घराकडे घातल्यावर मी त्याच्याच मागे लागलो. मला हे गोष्ट काय बी कळू दिली याकडून. माझी आहे तुझी आहे काहीच म्हणू. आरोपी एक आहेत का दोन आहेत? तुम्ही दोघांची नावं घेताय? दोघं आहेत. दोघं भाऊ आहेत. त्यांनी साथ द्यायला ते पहिले मेन आरोपी अर्जुन शिवराम लवटिया आहे. त्याचा भाऊ महाग साथ देऊन आमच्या अंगावर येऊन भांडणं करून त्याच्याच गोळी धरून आमच्या मागे कोर्टात लढलाय. तर आता हे तुम्ही जे आहे ती मागे इथे बॅनर लावलेला आहे, उमरगा पोलीस स्टेशन यांची नियुक्त नाही दिल्यामुळे, म्हणजे नेमकं ही काय बॅनरचा अर्थ काय आहे? बॅनरचा अर्थ म्हणजे यांनी चौकशीच केलेली नाही, रेकॉर्डिंग काढले नाही. त्या आरोपीला नेऊन ठाण्यात घालून मारहाण करून त्याला पुसलं नाहीत. माझा जबाब विचारले नाही त्याला. काही पोरगी कशाने मेली, कावर कारण आहे हे काही सुद्धा चौकशी केली नाही त्यांनी. आमन दबक्या त्याला बळानं जाऊन त्यांना अटक करून घेतले त्यांनी. त्याला का दाब येऊन त्याला हातकुड्या घालून त्याला कोर्टात मारहाण केली नाही. त्याला काय विचारलं नाही तिकडे. आता तुम्ही कालपासून इथे उपोषण करताय, कालपासून इथे उपोषण करताय. तुम्ही उपोषण करत असताना इथं मधून कलेक्टर साहेबांकडून कोणी माणूस वगैरे कोणी आलता का तुमच्यापाशी, किंवा प्रशासनाचा कोणी अधिकारी आलता का? कोण अजून आलाच नाही माझ्याकडे. 2 दिवसाला बसला आम्ही, कोण आले नाही अजून. मला न्याय मिळाला नाही. मला तुम्ही कुठे गेलताय का? कलेक्टर साहेबांकडे गेलताय का तुम्ही? नाही गेलं नाही. पहिलं नियोजन केला, नियोजन देऊन तारीख देऊन बसायची तारीख ठरवून शुक्रवारी बसतो म्हणून बसला. बघा इथे धाराशिव शहरामध्ये जे आहे ते उपोषणाला बसलेले आहे त्यांनी, आणि ह्यांच्या मुलीची जी आहे ती आत्महत्या करण्यात आली असं ते आपल्याला सांगत होते. 2 दिवस झालं विहिरीमध्ये जे आहे ती मुलीला मारहाण करून जीव मारून साक्ष कोणा म्हणला आणि त्यांनी जी आहे ती इथं आत्महत्या केलेली आहे. तर इथे आपल्यासोबत तुम्ही त्या मुलीचे कोण आहेत? वडील आहेत? मी वडील आहे मुलीचा. हे कोण आहे? त्याची आई आहे मुलीची. हे लहान लहान लेकरू त्या मुलीचं लेकरू आहे. त्या नवऱ्यानं हे माझं नाव म्हणून जाळून दिलं आहे ना सगळे घरात सोडीक मोडल्यामुळे जाऊन. बघा इथं ज्या मुलीची जी आत्महत्या झाली आहे त्यांचे वडील आहेत आणि त्यांची आई आहे. ते आपण आईच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. तर इथं त्यांची आई आहेत. काय नाव तुमचं? नागिन केशव माशेळे. आता हे जे तुम्ही इथं जे उपोषण जे करताय ते कायसाठी नेमकं काय आहे? आता आमचं काहीतरी मिळावं म्हणून बसलो आम्ही. आमचं काहीच होईना आणि उद्या त्यानं मारतोय आणि उद्या आम्हाला धमकी देतोय. कसं करत जगायचं कसं आम्ही आता? हा जवळ येतोय असं रस्त्यावर आमची हे आहे. मग त्याचा काय तर न्याय काय दबव सरकार म्हणतंय का आणि दुसरा जीव मार म्हणतोय बघा म्हणून इथं साठी याला इथे येऊन बसलो आम्ही. हा मग कशी आमची न्याय गरीबाची न्याय होते का नाही ती कसं करायचं? त्यांची जोडणी बकळ. आम्ही का भांडणं केली काय नाही आणि पहिल्यापासून आम्ही कुणाच्या भांडणाला गेली. एवढं बी झालं तर आम्ही गचच होतो. गच बसल्यामुळं ह्यानं काटा काढला. कशामुळं काटा काढला? त्यानं का म्हणून काटा काढला? नवऱ्यापासून सोडून आणला तर आणला. तिनं गप बसली की गप आपला पण करून खोलल ती. आम्ही गेल्या मायबाप गेल्याबरोबर घर शिरून मारायची. ह्याची ताकद किती झाली? कशामुळं मारला? का तुझं गेटल ती का तुला काही मंडल ती? मारलाच कशामुळं तू? ह्याचा कोण केला का प्रचार? याचा ह्या मारण्याचा प्रचार करायचा. कशामुळं मारला? त्याला पुसायचे होते, आम्हालाही पुसायचे होते. समोर गावातले 4 लोक यायचे ते पाटील यायचं. पाटलाला अधिकार आहे का नाही पुसायचा? मग पाटलानं का पोलीस पाटील आणि पुसला नाही त्यांना. ज्या बाद आमच्या घरला 9 महिने उलाले कोण आणले आमच्या घरला. मग आम्हाला तिथं न्याय नाही मिळाला नाही. इथं तर येऊ म्हणून इथं न्याय मिळाल म्हणून आम्ही बसलो बघा लेकरू घेऊन बारका. मी आल्यानंतर तुम्ही रडत होता. कशासाठी रडत होता तुम्ही? हे लेकरासाठी. हा लेकराला एक लेकरू होत आमचं मेला का नाही. मग आता आमचं कसं होईल? त्या लेकराचं कसं होईल? कसं करायचं? आम्ही एवढं मोठं रोजगार करून आम्ही आनंद दिलतो. आम्हाला सोयरा चांगला मिळाला. हा रोज त्या नवऱ्याला फोन लावायचा. रोज कोण ठेवून घेत आहे? नवऱ्याला फोन लावलेल्यावर ठेवून घेते. माझी बायको म्हणला ठेवून फोन लावून. आम्ही मराठी आम्हाला त्याची भाषा आम्हाला कळायची आणि आमची भाषा त्याला कळायची. मग माझी बायको म्हणल्यावर मग तू मारलाच कशासाठी? हे चौकशी आम्हाला करायची. तिथून आणलास तू काबर आणि मारलाच काबर? बायको तर म्हणलाच तुला ठेवायचं तसं मार जीव काबर मारलास तिचा? अजिबात तिथं अजिबात राहू दिल नाही. घर मोलडा मला नवरा तर दे ना तर तू तर राहा म्हणली. कोर्टात म्हणली ती ना. घरात म्हणली नाही काही नाही. कोर्टात म्हणली ठाण्यात. हा मला नवरा पाहिजे का नाही? मला नवऱ्याचं घर तर दे एक. माझा संबंध नाही म्हणलं ठाण्यात. मला तोंड नाही मला जायला तिथं म्हणली नवऱ्याच्या घरात. मग का म्हण जाऊ?
माझी बायको म्हणून आणलायच, मला नवरा तर आणून दे. मला सांगा हे लग्न जे झालं होतं ते किती दिवस झालं होतं लग्न होऊन? किती महिने झाले? 6 महिने. 6 महिने झाले. हा, सारखं फोन ला उचलाला. माझीच बायको आहे, मी आधी घेतला. मग तू का तिथलं ना ते जे आरोपी जे आहे ते हे म्हणतायत की कन्नडचा आरोपी आहे, म्हणजे कर्नाटक मधला आहे. तर ते कर्नाटक मधला आहे का इकडे उमर घेतला आहे? आमच्या गावातला आहे. आमच्या गावातलं आणि हे म्हणत आहेत की ती त्याची भाषा मला कळत नव्हती असं ते म्हणतायत. मालकाचा लगीन करून दिलेल्या मुलाचं हा नवऱ्याचं कळत नाही म्हणतात. हा बरं त्यानं मला काय बोलतो तो. हा, त्यानं काय म्हणलं नाही. त्यानं म्हणणार रोज एकाचा बघ फोनला येऊ लागलाय, कस करू म्या. रोज एकाचा नंबर घेऊन त्यानं फोन लावायचा. संशय माझे- निर्माण झाली तिच्या हा. पोराला दिला. बरं आता हे जे तुम्ही जे आहे ते लहान मुलीला घेऊन इथे उपोषण करताय, नेमकं तुमच्या मागण्या काय आहेत आणि तुम्हाला नेमकं मागणी काय आहे तुमची? मागण्या आम्हाला आमचं काय केलं नाही केलं वंशा. ह्या लेकराचं नाही आमचा काय आता उद्या मारल म्हणायचा आम्हाला विश्वास याच्यापासून आम्हाला भीच आहे की. आता पोरीला आम्ही गेल्या मारला, ह्या लेकराला आता कसं जगवायचं आम्ही, त्याचा आम्हाला भीय आहे. त्याला चांगलं शिक्षा द्या. त्यांना त्याच्यासोबत आता हे जे मुलगी जी आहे ती किती वर्षाची आहे? आता 6वा लागलाय. हा याचं शिक्षण वगैरे कसं करताय मग तुम्ही? शिक्षण आता आम्हीच करायला ह्याचं शिक्षण कसं करा, का करल ते सरकार करल. काय देत असलं तर देऊ द्या लेकरासाठी. हा ते बी मागणी त्याच्यासाठी बी आलावं. आणि एका शाळेला इंग्लिश स्कूलला घातला, त्याला 50,000 फी आहे शाळेची. नेणं आणणं दर्जाची त्या गाडी. ती बोलते का मुलगी तू? बोलते तिला अलीकडे येऊ द्या. काय काय नाव बाळा तुझं? इकडे नाव सांग. बरं या इकडे. तुझं नाव सांग ठीक आहे. हे जे आहे ती मुलगी आहे ते नाव सांगाय नकारते आहे इथं. आणि जे आहे तिथे हे 2 दिवस झालं उपोषणाला बसले आहेत. यांच्या जी मागण्या ज्या आहेत ती त्यांच्या मुलीची जी आहे ती आत्महत्या करून टाकण्यात आलेली होती. 2 दिवस झाले यांनी गावाकडे गेलेले होते आणि जे आहे ते 2 दिवस झाले यांच्या मुलीला जी आहे ती आत्महत्या केलेली आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि यांच्या मुलीचं जे आहे ती लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर ते जे प्रेमिका आहे त्यांनी त्या मुलीच्या नवऱ्याला फोन लावून जे आहे ती सतत त्रास दिल्यामुळे त्यांनी इकडे आणून सोडलं. आणि सोडल्यानंतर जे आहे ती त्या मुलीच्या जी प्रेमिका आहे त्यांनी जी आहे ती त्याला आत्महत्या केलेली आहे त्या मुलीची. तर तिने आपल्यासोबत होती, आपली त्यांचे जाणून घेतलेला आहे. पूर्ण विषय काय आहे ते आपण जाणून घेतलेला आहे. मला कसा वाटला विषय नक्कीच कळणार नाही. काही वेगळे विषय नंबर दिलेला आहे, तर मला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.